गुड मॉर्निंग नाशिकची पब्लिक. आज तुमचा भाऊ दुकानावर बसलेला होता 12 वाजेनंतर. काय कामाची लाईन नव्हती, मग आपण घरी गेलो. घरी कोणी नसल्यामुळे आपल्याला आज स्वतः मॅगी वगैरे करून खावायला लागली. आपला लहान शेट मस्तपैकी मॅगी तयार करत होता. तुम्ही बघू शकता मॅगी आता शिजून मध्ये तयार झालेली आहे. मॅगीचा आपण स्वाद केला आणि निघालो आपण कामाच्या दिशेने निघालो आपण. आजच्या दुकानावर पोहोचतात आपल्याला एक टीव्ही आपल्याकडून रिपेअर होत नव्हता. आपल्याला तो सर्व्हिस सेंटरला द्यायचा होता. त्याच्या मदरबोर्डचा प्रॉब्लेम होता. आपण निघालो मग तो सर्व्हिस सेंटरला घेऊन. तुम्ही बघू शकता पुढं आल्यावरती समजलं इथं काहीतरी फक्त टू व्हीलरच पुढं पाठवतंय. पुढे येऊन बघितलं यांचं स्पीड ब्रेकरचं उद्घाटन चालू होतं. टीव्ही वगैरे आपण सर्व्हिस सेंटरला दिला आणि आपण निघालो. लय दिवसाची कॅश साचलेली होती आपल्या खिशात. म्हटलं त्याला सीडीएमला जाऊन एकदाची बँकेत टाकून द्यावं. पैसे वगैरे आपले मस्त सीडीएम मध्ये टाकून झाले. आपण निघालो सीबीएसच्या दिशेने. कुणाल भाऊला सोबत घेतला आणि आपण पोहोचलो आपल्या स्पॉटवर. इथं आपले पिकअपवाले भाऊ तर आलेलेच होते. मग काय आपण आपल्या पिंपळगावच्या मित्राला आपलं फ्रीज विकलेलं होतं. तुम्ही बघू शकता. मग काय फ्रीज वगैरे लोड करून दिलं. आपल्या कुणाल भाऊला 5 मिनिटं सांगून आपण 1 तास इथं खेळवल्यामुळे भाऊ आपला एकदम खोळखोळीत हसत होता. आपल्या घरून आपल्या होम मिनिस्टरचा फोन आला होता 2 लिटर दूध घेऊन ये म्हणे. मग काय आपण दूध वगैरे घेतलं. भेटू मित्रांनो मग नेक्स्ट व्लॉग मध्ये लवकरच.